लोक कुणाला सोडत नाही. अक्षरशः आपल्या भारताच्या पंतप्रधानाला देखील 2 गाड्यावरती आणून ठेवलं. पंतप्रधान म्हणाले होते पेट्रोलची बचत करा, पण विरोधकांनी एवढी जोरदार टीका केली की त्यांचा 60 ते 70 गाड्यांचा ताफा फक्त 2 गाड्यांवरती आणून ठेवलात. विरोध असावा पण एवढ्या खालच्या लेवलला नाही, कारण ते आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत. खूप मोठ्या जिम्मेदारी पदावरती ते बसलेले आहेत. आता तुम्हीच सांगा, एका देशाचा पंतप्रधान हा 2 गाड्यांमध्ये सुरक्षित आहे का? मला तर वाटत नाही. भारताचे पंतप्रधान आहेत ते एका जिल्ह्याचे कलेक्टर नाहीत. कलेक्टर सोबतच बघा तुम्ही किती गाड्या असतात, आणि आज आपल्या भारताचे पंतप्रधान फक्त 2 गाड्यांमध्ये फिरतायत. त्या माणसाला सुरक्षेची गरज आहे, आणि आपण त्याच व्यक्तीला म्हणतोय की तुम्ही एवढ्या मोठ्या गाड्या काय घेऊन फिरतायत. हे आपण चुकीचं करतोय, कारण त्यांच्या जीवाला देखील खूप मोठा धोका आहे. आपल्याला म्हणायला आणि बोलायला काहीच लागत नाही हो. त्यांना एवढी मोठी सिक्युरिटी काय करायची, एवढ्या गाड्या काय करायच्या, हे आपण 2 मिनिटांसाठी बोलून मोकळं होतो. पण त्यांच्या सुरक्षेची गरज ही भारताला आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपण विरोध करायला पाहिजेत, त्याबद्दल दुमत नाहीच. विरोध करा, पण आपण कोणत्या लेवलला जाऊन विरोध करतोय याचं तरी आपण थोडंसं भान ठेवलं पाहिजे.